सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। मागील तासिकात आपण प्रकरण क्रमांक 2 समहक्क भागांचे प्रकार तसेच अग्रहक्क भागांचे प्रकार, वैशिष्ट्ये, त्याचा अर्थ व व्याख्या हे पाहिले होते। या तासिकेमध्ये आपण हक्काचे प्रकार तसेच संचयी मिळकत आणि त्याचे परिणाम करणारे घटक पाहणार आहोत। वित्त व्यवस्थापनाचे स्त्रोत, अग्रहक्क भागांचे प्रकार, संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग। विद्यार्थी मित्रांनो, यावर दीर्घोत्तरी प्रश्न 8 मार्कांचा येऊ शकतो किंवा लघुत्तम प्रश्न टिपा द्या किंवा लघुत्तम प्रश्न ही 4 मार्काचा येऊ शकतो किंवा एखाद्या अग्रहक्क भागावर असं कारण विधाने स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो। संचयी अग्रहक्क भाग प्रथम प्रकार, ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होत राहतो त्यालाच म्हणतात संचयी अग्रहक्क भाग। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वर्षी उदाहरणार्थ एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही किंवा वाटप योग्य नफा झाला नाही तर अशा वर्षी कंपनी अग्रहक्क भागांना सुद्धा लाभांश देऊ शकत नाही। लक्षात आलं? एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही किंवा वाटप योग्य नफा झाला नाही तर त्या वर्षी कंपनी अग्रहक्क भागांना सुद्धा लाभांश देऊ शकत नाही। मग त्या लाभांशाचं काय होतं तर तो लाभांश हा कंपनी पुढच्या वर्षी देते। म्हणजेच जर अपुऱ्या नफ्यामुळे कंपनी 1 किंवा अधिक वर्षाचा लाभांश देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी संचित होत राहते। जेव्हा कंपनी चांगला नफा कमवते त्या वर्षी लाभांशाची थकबाकी आणि भागधारकांना दिली जाते आणि समहक्क भागधारकांना लाभांश देण्यापूर्वीच ही थकबाकी अग्रहक्क भागांना दिली जाते। अशा प्रकारचा कुठलाही हक्क समहक्क भागधारकांना नसतो। जर एखाद्या वर्षी अपुरा प्रॉफिट असेल, प्रॉफिट वाटप योग्य नसेल तर समहक्क भागधारकांना कुठलाही लाभांश दिला जात नाही, त्यांचा लाभांश संचित होत नाही। हा फायदा किंवा हा प्रकार फक्त संचयी अग्रभागाचाच आहे। तेव्हा त्यांनाच हा अधिकार आहे की ज्या भागांचा न दिलेला लाभांश पूर्ण देईपर्यंत संचित होत राहतो किंवा त्यांची थकबाकी त्यांना पुढील वर्षी ज्या वर्षी चांगला प्रॉफिट होतो, चांगला नफा होतो त्या वर्षी दिली जाते, त्यांनाच म्हणतात संचयी अग्रहक्क भाग। समहक्क भागधारकांना लाभांश देण्यापूर्वीच ही थकबाकी त्यांना दिली जाते। असंचयी अग्रहक्क भाग, याच्या विरुद्ध लाभांश संचित होत नाही। म्हणजेच या अग्रहक्क भागांवर लाभांश संचित होत नाही, त्या वर्षीच्या नफ्यातूनच त्यांना लाभांश दिला जातो। जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर असंचयी अग्रभागांना लाभांश मिळत नाही। म्हणजेच असंचयी अग्रभाग हे कोणासारखे आहेत? समहक्क भागांसारखे आहेत की जर नफा नाही, लाभांश नाही, नफा झाला स्थिर दराने, जो काही पूर्वनियोजित दर आहे त्या दराने लाभांश मिळणार। लक्षात आलं? त्या वर्षापुरताच हा लाभांश दिला जातो। एखाद्या वर्षी जर कंपनी लाभांश देऊ शकली नाही तर त्या वर्षीच्या लाभांशाला कायमचे मुकावे लागते, तो लाभांश दिला जात नाही। पुढचा भाग आहे लाभभागी अग्रहक्क भाग। ज्या अग्रहक्क भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा दिला जातो
त्यांनाच म्हणतात लाभभागी अग्रहक्क भाग. कमाल लाभांश समहक्क भागधारकांना देऊन झाल्यावर जो वाटप योग्य नफा उरतो त्यातील वाटा मिळवण्यास लाभभागी अग्रहक्क भाग पात्र असतात. म्हणजेच काय, इथे विद्यार्थी मित्रांनो लाभभागी लाभ मिळतोय, त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार आहे, ऍडिशनल बेनिफिट मिळणार आहे. कशामध्ये, तर लाभांशामध्ये. लाभभागी म्हणजेच लाभ. कशामध्ये लाभ मिळणारच आहे, प्रत्येक अग्रहक्क भागांना अधिकार आहे लाभांश मिळण्याचा. यांना सुद्धा लाभांश मिळणार आहे स्थिर दराने, पूर्वनियोजित दराने. आणि त्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो स्थिर दराने लाभांश मिळणार आहे आणि त्याबरोबर या अग्रहक्क भागांना कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये एडिशनल प्रॉफिट, एक्स्ट्रा प्रॉफिट मध्ये काही वाटा दिला जातो. तो कधी दिला जातो, तर प्रथम त्यांना स्थिर दराने लाभांश देणार. मग जो उर्वरित नफा आहे त्यातील कमाल नफा, कमाल वाटा हा कोणाला देणार आहे, समहक्क भागधारकांना लाभांश देणार आहे. आणि त्यानंतर जो योग्य नफा उरतो त्यातील वाटा परत मिळवण्यास लाभभागी अग्रहक्क भाग हे पात्र असतात. म्हणजेच त्यांना किती प्रकारचे लाभांश मिळतात, 2 प्रकारचे. एक तर रेग्युलर निश्चित लाभांश आणि दुसरा एडिशनल, की जो समहक्क भागधारकांना देऊन जो नफा राहतो त्यातील सुद्धा वाटा यांना मिळतो. म्हणूनच त्याला म्हणतात लाभभागी. लाभ मिळतो म्हणून त्यांना म्हणतात लाभभागी. चौथा आहे अलाभभागी. म्हणजेच काय, की कुठल्या प्रकारचा एडिशनल, कुठल्या प्रकारचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यांना जो रेग्युलर निश्चित लाभांश आहे तोच फक्त दिला जातो, जो पूर्व नियोजित दराने लाभांश त्यांना दिला जातो. लाभांशाचा दर हा भाग विक्रीच्या अटींमध्ये नमूद केलेला असतो आणि त्या दरानेच निश्चित केलेला लाभांश त्यांना दिला जातो. पुढचा प्रकार आहे परिवर्तनीय अग्रहक्क भाग. परिवर्तन म्हणजेच काय, रूपांतर. ठराविक मुदतीनंतर समहक्क भागांमध्ये रूपांतर केले जाते. याचा फायदा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अग्रहक्क भागांचे रूपांतर समहक्क भागांमध्ये करणे याचा फायदा काय आहे. कंपनीला पण फायदा आहे आणि अग्रहक्क भागांना पण फायदा आहे. कंपनीला फायदा आहे की त्यांचे भांडवल द्यायच्या ऐवजी कंपनी काय करते, त्यांना समहक्क भाग देते. म्हणजेच कंपनीचा फायदा झाला की नाही. अग्रहक्क भागांना काय फायदा आहे, तर अग्रहक्क भागांना फायदा आहे की समहक्क भाग घेऊन त्यांना कंपनीचे नियंत्रक होता येतात. कंपनीचे वेगवेगळे हक्क त्यांना मिळतात. म्हणजेच सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थिती, मतदानाचा हक्क, लेखापुस्तिका तपासण्याचा हक्क, भांडवल वृद्धी, हे सगळ्या प्रकारचे हक्क ते मिळवू शकतात जेव्हा त्यांचे भाग, अग्रहक्क भाग हे समहक्क भागांमध्ये रूपांतरित होतात. दुसरा प्रकार आहे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. अपरिवर्तनीय म्हणजेच काय, याच्या विरुद्ध, परिवर्तनीयच्या विरुद्ध. म्हणजेच समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग कोणत्या प्रकारचे अग्रहक्क भाग कंपनी विकते, तर कंपनी हे संचयी अग्रहक्क भाग विकते, कंपनी परतफेडीचे अग्रहक्क भाग विकते आणि कंपनीवर अवलंबून आहे की कंपनी परिवर्तनीय अग्रहक्क भाग विकायचे का अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग विकायचे, लाभभागी अग्रहक्क भाग विकायचे का अलाभभागी अग्रहक्क भाग विकायचे. पण सहसा कंपनी संचयी अग्रहक्क भाग आणि परतफेडीचे अग्रहक्क भाग हे विकत असते आणि त्याच्यानुसारच कंपनी ठरवते की कंपनीला कुठल्या प्रकारचे अग्रहक्क भाग विकायचे आहेत. परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजेच काय, तर भांडवलाची परतफेड ठराविक मुदतीनंतर केली जाते. म्हणजेच काय, तर 2010-11 मध्ये कंपनीने अग्रहक्क भाग विकले आणि त्याची मुदत आहे 10 वर्ष. म्हणजेच काय, तर 2020 मध्ये कंपनीला हे अग्रहक्क भाग भांडवल हे परत करावे लागते. म्हणजेच ठराविक मुदतीसाठी हे अग्रहक्क भाग भांडवल कंपनीने उभारले आहे. या भांडवलाची परतफेड ही ठराविक मुदतीनंतर केली जाते. परतफेड वाटप योग्य नफ्यातून किंवा नवीन समहक्क भागांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून केले जाते. परतफेड ही कशी केली जाते, परतफेड कसं करणार, 10 वर्षांतर भांडवल कुठून येणार,
तर अशा वेळेस कंपनीचा जो काही नफा असेल त्या नफ्यामध्ये अग्रहक्क भाग भांडवल दिले जाते, किंवा कंपनी नवीन समहक्क भाग विकते आणि त्या विक्रीतून जो पैसे आलेले आहेत त्या पैशातून हे अग्रहक्क भाग भांडवल परत केले जाते. दुसरा प्रकार आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग. याच्या विरुद्ध, परतफेडीच्या विरुद्ध म्हणजेच काय? न परतफेडीचे म्हणजेच काय की जे परत केले जात नाही, ज्याची परतफेड केली जात नाही. म्हणजेच काय होतं तर परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतरच केली जाते. कायदा 2013 कलम 55(1) नुसार कंपनी या भागांची विक्री करू शकत नाही. म्हणजेच काय आपण लक्षात ठेवायचं आहे की आता जे काही अग्रभाग विकले जातात कंपनीकडून ते संचयी प्रकारचे असतात, ते परतफेडीचे अग्रभाग असतात. तिथे नमूद करायची गरज नाही की ते न परतफेडीचे आहेत, कारण की कंपनी कायद्यानुसार त्या भागांची विक्रीच कंपनी करू शकत नाही की ज्यांची परतफेड ही कंपनीच्या विसर्जनानंतर केली जाते. अशा प्रकारचे अग्रभाग कंपनी विकू शकत नाही. म्हणजेच कंपनी कोणत्या प्रकारचे अग्रभाग विकू शकते? परतफेडीचे आणि संचयी. आणि जे दुसरे आपण प्रकार बघितले आहेत की लाभभागी, अलाभभागी किंवा परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, हे कंपनी ठरवते की कोणत्या प्रकारचे अग्रभाग विकायचे. कंपनीला वाटलं की लाभभागी अग्रभाग विकायचे, कंपनी चांगल्या प्रकारचा नफा कमवते, कंपनी ते विकू शकते. कंपनीला असं वाटलं की भांडवल एखाद्यास आपण देऊ शकणार नाही किंवा काय, तर कंपनी अशा वेळेस परिवर्तनीय अग्रभाग विकू शकते. पुढे आपण बघणार आहोत प्रतिधारण नफा संचयी मिळकत. हा आपला दुसरा स्रोत आहे कंपनी भांडवल उभारणीचा. म्हणजेच संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत मधला दुसरा अंतर्गत स्रोत, तसेच मालकीचे भांडवल मधला एक स्रोत म्हणजेच प्रतिधारण नफा, किंवा त्यालाच म्हणतात संचयी मिळकत आणि त्यालाच म्हणतात रिटेन्ड अर्निंग्स. यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा टिपालिहामध्ये किंवा बऱ्याचदा सकारण विधाने स्पष्ट करा यामध्ये सुद्धा यावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कन्सेप्ट काय आहे, संचयी मिळकत म्हणजे काय, हे नीट जाणून घ्या की फक्त संचयी नफा म्हणजे संचयी मिळकत नाही. हे असं कुठलंही लिहू नका विधान की संचयी नफा म्हणजे संचयी मिळकत नाही. की नफा पहिला कंपनी मिळवते की जो कंपनीचा उद्देश असतो, प्रत्येक कंपनीचा उद्देश हा नफा मिळवणे असतो. मग जेव्हा कंपनी एकूण नफा मिळवते त्या नफ्यामधून कंपनी काय करत असते, संस्थेच्या मिळकतीमध्ये नफ्यामध्ये नेहमी बदल होत असतो. म्हणून जेव्हा नफ्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा कंपनी काय करते, त्यातील काही भाग बाजूला काढून ठेवते. आणि या बाजूला काढणे म्हणजेच काय, हा दूरदर्शीपणा, हे धोरण वागणारी कंपनी मिळवलेला संपूर्ण नफा भागधारकांमध्ये वाटून टाकत नाही. पूर्ण जो काही पूर्ण नफा मिळवलाय त्या वर्षी तो पूर्ण वाटून टाका भागधारकांमध्ये, असं करत नाही. तर कंपनी काय करते, काही नफा हा बाजूला ठेवते, तो राखीव निधीमध्ये ठेवते. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की नफा हा लाभांश फक्त न देता लाभांश देते आणि त्याचा उर्वरित भाग, काही भाग हा राखीव निधीमध्ये ठेवते. म्हणजेच राखीव निधीमध्ये साठवत जाते, त्याचा साठा करत जाते आणि साठा केल्यानंतर त्या साठ्याचे रूपांतर परत भांडवलात करण्यासाठी त्यालाच म्हणतात संचयी मिळकत. संचयी मिळकत म्हणजे जमा झालेला नफा. जमा झालेला नफा जेव्हा परत वापरला जातो त्यालाच कंपनीमध्ये परत वापरला जातो भांडवलामध्ये, म्हणजेच त्याला म्हणतात रिटेन अर्निंग. लाभांश म्हणून वितरित न करता व्यवसायात गुंतवला जातो. संस्थेचा नफा संचय करण्याच्या प्रक्रियेस आणि त्याचा व्यवसायात वापर करण्याच्या पद्धतीस संचयी मिळकत असे संबोधले आहे. फक्त जमा करणे म्हणजे संचयी मिळकत नाही विद्यार्थी मित्रांनो. संचयी मिळकत म्हणजे संस्थेचा नफा जमा करण्याची प्रक्रिया, जमा करणे आणि त्याचा व्यवसायात वापर करणे, यालाच म्हणतात संचयी मिळकत. विद्यमान समहक्क
भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जातात. म्हणजेच हा संचयी मिळकत, हा नफा कंपनी व्यवसायात कशा प्रकारे वापरते? डायरेक्ट तो पैसे घेते आणि वस्तू हे ॲसेट किंवा मालमत्ता विकत घेते का? नाही. तर हा जो संचय केलेला नफा आहे, हा संचयित नफा आहे, तो भांडवल म्हणून वापरण्यासाठी कंपनी काय करते? तर विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भाग, एक प्रकारचे भाग असतात, त्याला म्हणतात बोनस भाग, विनामूल्य दिले जातात. आणि हे दीर्घ मुदतीचे भांडवल जमा करण्याचा हा महत्वाचा स्रोत आहे. विद्यार्थी मित्रांनो, की हा जेव्हा प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकतच्या वेळेस कंपनी कुठल्याही बाहेरच्या घटकावर अवलंबून नसते. कुठल्याही इन्व्हेस्टरवर, कुठल्याही भागधारकावर किंवा कुठल्याही कर्जधारकावर अवलंबून नसते. कंपनीचा हा स्वतःचा नफा असतो आणि स्वतःचा नफा कंपनी स्वतःच्या व्यवसायात वापरत असते. म्हणूनच या प्रकाराला, या स्त्रोताला म्हणतात अंतर्गत स्त्रोत. हा वित्त पुरवठ्याचा अंतर्गत स्त्रोत आहे आणि याचा वापर हा प्रस्थापित कंपन्या करत असतात. प्रस्थापित कंपन्या का? तर प्रस्थापित कंपन्यांकडे इतक्या वर्षाचा साठवलेला, जमा केलेला हा नफा असतो, म्हणून याचा वापर हा प्रस्थापित कंपन्या करत असतात. आता तुम्हाला समजायला सोपं म्हणून हा एक छोटासा चार्ट, मी एक सर्कल बनवलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हा संचयी नफा परत परत कंपनीमध्ये कशा प्रकारे वापरला जातो किंवा त्याची पुनर्गुंतवणूक कंपनीमध्ये, कंपनीच्या भांडवलामध्ये कशा प्रकारे होते. तर प्रथम आपण बघतो की निव्वळ नफा कमवला जातो, नेट प्रॉफिट. त्याच्यामधला एक भाग हा लाभांश वितरणासाठी वापरला जातो आणि दुसरा जो भाग आहे नेट प्रॉफिटचा, निव्वळ नफ्याचा, त्याचा काही भाग हा राखीव निधीमध्ये ठेवला जातो. काही वर्षांनी, थोडे वर्षांनी हा राखीव निधीचा साठा जो आहे तो बोनस भाग भांडवल म्हणून वितरित केला जातो विद्यमान भागधारकांमध्ये. विद्यमान समहक्क भागधारकांमध्ये हा बोनस भाग भांडवल वितरित केले जाते. म्हणजेच काय, बोनस भाग भांडवल हे कशामध्ये परिवर्तन होते त्याचे? तर कायमस्वरूपी भाग भांडवल, दीर्घोत्तरी भाग भांडवल, कायमस्वरूपी भाग भांडवल. कायमस्वरूपी भाग भांडवल म्हणजेच नफ्याचे पुनर्गुंतवणूक, स्वयंवित्त उभारणी आणि तेच भांडवल वापरून कंपनी पुढे काय करते? परत नेट प्रॉफिट मिळवते, निव्वळ नफा कमवते. आता फक्त आपण बघणार आहोत संचयी मिळकती निश्चित करणारे घटक. कंपनीचा एकूण नफा. जर नफ्याचे प्रमाण जास्त असेल तर कंपनी त्यातील थोड्या भागाची बचत करून बाजूला ठेवते. JF केन्सच्या मते जास्त प्रमाणात नफा असेल तर जास्त प्रमाणात बचत, असे याचे सूत्र आहे. शिवाय संचालक मंडळाची मनोभूमिका सुद्धा संचयी मिळकतींचे प्रमाण ठरविण्यास कारणीभूत ठरते. संचालक मंडळ ठरवणार आहे की निव्वळ नफ्यापैकी मी किती भाग संचित करायचा, किती भाग बाजूला ठेवायचा, हे कोण ठरवणार आहे? तर संचालक मंडळ. मग संचयी मिळकतीवर निश्चित करणाऱ्या घटकांपैकी महत्वाचा घटक आहे कंपनीचा एकूण नफा. कंपनीचा नफा कितीही जास्त झाला तरी त्याच्यापैकी किती नफा हा लाभांश देण्यासाठी वापरायचा आणि किती नफा हा राखीव निधी म्हणून ठेवायचा, हे फक्त संचालक मंडळ ठरवणार आहे. म्हणजे जेवढा जास्त नफा तेवढा जास्त संचय, तेवढा जास्त प्रमाण हे बचतीचे असणार आहे. कर प्रणालीचे धोरण. कर प्रणाली कोण ठरवतं? तर कंपनीचे बचत करण्याचे प्रमाण हे सरकारच्या कर आकारणीवर अवलंबून असते, कारण की कंपनी ही कायद्यानुसार तयार झालेली आहे. लक्षात आलं? सो मग जेव्हा सरकार ठरवणार की कर प्रणाली बदलायची, जास्तीत जास्त कर लादायचे, अशा वेळेस काय होणार आहे? कर प्रणालीचे धोरण हे कंपनीच्या नफ्यावर परिणाम करणार आहे. जर सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करत असेल तर कंपनी जास्त बचत करू शकते का? नाही. जास्तीत जास्त नफा हा कशात जाणार आहे? कर देण्यात जाणार आहे. म्हणूनच अशा वेळेस कंपनी जास्त बचत करू शकत नाही आणि बचतच कमी असेल तर संचय किंवा नफा हा सुद्धा कमी होतो. नंतरचा प्रकार आहे, घटक आहे लाभांशाचे धोरण. कंपनी ठरवते लाभांशाचे धोरण कसे आहे. पहिला मुद्दा कंपनीच्या संचालक मंडळाच्या हातात आहे. दुसरा मुद्दा कंपनीच्या संचालक मंडळाच्या हातात नाही, तो सरकार ठरवतो कर किती घ्यायचा. तिसरा घटक हा लाभांशाचे धोरण हे कंपनी ठरवते.
तो सुद्धा कंपनीच्या हातात आहे. सो नफा वाटण्याची पद्धत ही कंपनीच्या संचालक मंडळाच्या धोरणाचाच एक भाग आहे. जर कंपनी सुरक्षित लाभांश धोरण कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी अवलंबन करत असेल ते नफ्याचे संचयीकरण जास्त होते. पण अशा धोरणामुळे कंपनीला कमी लाभांश दर घोषित करावा लागतो की ज्याचा परिणाम कंपनीच्या बाजार मूल्यावर, भागांच्या बाजार मूल्यावर होऊ शकते. त्यामुळे लाभांशाचे धोरण हे खूप काळजीपूर्वक करावे लागते. संचालक मंडळ खूप काळजीपूर्वक लाभांशाचे धोरण ठरवत असते. सुरक्षित लाभांश धोरण जर ठरवलं तर कंपनीचा नफ्यातला जास्तीत जास्त भाग हा संचय होणार आहे. पण अशामुळे कमी लाभांश द्यावा लागणार आणि कमी लाभांश दिला तर नक्कीच त्याचा बाजार मूल्यांवर परिणाम होणार आहे. सरकारी नियंत्रण हा पण कंपनीच्या हातातला घटक नाहीये, हा सरकार नियंत्रण करणार आहे. देशातील अर्थव्यवस्थेची सूत्रे ही सरकारच्या हातात असतात आणि प्रत्येक कंपनीला सरकारी कायद्यांचे पालन करावे लागते व त्यानुसारच लाभांशाचे धोरण राबवावे लागते. सरकारी नियंत्रण, प्रत्येक कंपनी हे सरकारी नियंत्रण आहे. सरकारच्या नियमानुसार ज्या कंपन्या या भाग बाजारात त्यांचे भाग खरेदी विक्री करतात, ज्या भागांची खरेदी विक्री होते, अशा कंपन्यांचा सरकारी नियमानुसार काही अंशी प्रॉफिट, काही प्रमाणातला प्रॉफिट हा कंपनीनी सार्वजनिक सोयी सुविधा देण्यासाठी वापरला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजेच काय, हे सरकारी नियंत्रण आहे कंपनीच्या नफ्यावर. मग अशा प्रकारची जर नियंत्रण कंपनीच्या नफ्यावर येत असतील, कंपनीवर येत असतील, तर अशा वेळेस कंपनी जास्तीत जास्त नफा काढून ठेवू शकत नाही, त्याचा संचय करू शकत नाही. आता स्वाध्याय बघूयात. खूप सोपा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की अग्रहक्क भागांचे प्रकार कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. भाग लाभभागी अग्रहक्क भाग, याची जोडी काय असू शकते? लाभभागी अग्रहक्क भाग की ज्याला अतिरिक्त लाभांश व्यतिरिक्त कंपनीचा अतिरिक्त लाभांश मिळतो, त्यालाच म्हणतात लाभभागी अग्रहक्क भाग. 4 नंबरचा पर्याय आहे संचयी अग्रहक्क भाग. गट ब बघा, संचयी अग्रहक्क भाग. संचयी म्हणजे काय होणार? संचय होत जाणार. म्हणजेच संचयी इथे काय दिसतोय का तुम्हाला? लाभांश संचित होत जातो, तो पूर्णपणे देईपर्यंत संचित होतो. पहिलाच पर्याय आहे न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होतो. गट अ तिसरा परतफेडीचे अग्रहक्क भाग. परतफेडीचे म्हणजेच काय, तर परतफेड ही काही दिवसानंतर, काही मुदतीनंतर होते, तर तो बघा परतफेड ठराविक मुदती नंतर. तुम्ही बघू शकता इथे चौथा पर्याय आहे परतफेड ठराविक मुदतीनंतर. गट क्रमांक ब अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. अपरिवर्तनीय म्हणजेच काय की ज्याचे परिवर्तन हे समहक्क भागांमध्ये होत नाही, रूपांतर होत नाही. शेवटून दुसरा पर्याय बघा, समहक्क भागांमध्ये रूपांतरित होत नाही. अलाभभागी अग्रहक्क भाग. अलाभभागी म्हणजे फक्त त्यांना निश्चित केलेल्या दरानेच लाभांश मिळणार आहे, त्यांना कुठलाही अतिरिक्त लाभांश मिळणार नाही. त्यांनाच म्हणतात फक्त शेवटचा पर्याय, फक्त निश्चित केलेला लाभांश त्यांना दिला जातो. गट ब बघा असंचयी अग्रहक्क भाग. असंचयी म्हणजे त्याचा संचय होणार नाही, म्हणजेच शेवटून तिसरा लाभांश संचित होत नाही. असंचयी अग्रहक्क भाग, लाभांश संचित होत नाही, शेवटून तिसरा पर्याय. गट अ सातवं न परतफेडीचे अग्रहक्क भाग. न परतफेडीचे म्हणजेच काय की ठराविक मुदतीनंतर परत केले जात नाही, फक्त कंपनी विसर्जनानंतरच भांडवल परतफेड केली जाते. दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतरच, म्हणजेच न परतफेडीचे अग्रहक्क भाग. गट ब शेवटचा ह परिवर्तनीय अग्रहक्क भाग. परिवर्तनीय म्हणजेच काय की ज्याचे रूपांतर हे समहक्क भागांमध्ये होते, त्यालाच म्हणतात परिवर्तनीय अग्रहक्क भाग. तिसरा पर्याय समहक्क भागांमध्ये रूपांतर. समहक्क भागांमध्ये रूपांतर तिसरा पर्याय परिवर्तनीय
अग्रहक्क भाग. हे जर तुम्ही अशा प्रकारे सोडवलं तर तुमच्या लक्षात राहायला खूप सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही स्वतःचे स्वाध्याय तयार करून स्वतः सोडवायचा प्रयत्न करा की ज्यामुळे तुम्हाला हे प्रकार लक्षात राहायला सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, इथे मला सांगावं असं वाटतं की लाभभागी अग्रहक्क भाग किंवा अलाभभागी अग्रहक्क भाग, परतफेडीचे, न परतफेडीचे, संचयी, असंचयी, परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय हे अग्रभाग लक्षात कशा ठेवायचे. इतके सगळे प्रकार आहेत, इतका मोठा सिलेबस आहे, यामध्ये प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं थोडंसं कधी कधी अवघड जातं. पण जर तुम्ही त्याचा सराव केलात, जर ते वाचलं, महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आता पाठ्यपुस्तक तयार आहे, त्यामुळे तेच पाठ्यपुस्तक तुम्हाला वाचायचं आहे, त्याचाच अभ्यास करायचा आणि त्याच्यावरच प्रश्न हे प्रश्नपत्रिकेत येणार आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तक हे स्वतः प्रत्येक शब्द, प्रत्येक त्याच्यातला अर्थ, प्रत्येक व्याख्येचा अर्थ, प्रत्येक संज्ञा ही स्पष्ट जाणून घ्यायची आहे. जेव्हा एखादी संज्ञा तुम्हाला व्यवस्थित कळेल, जेव्हा एखादी व्याख्या कळेल, त्याचा अर्थ कळेल, त्याच्यानंतरच त्या संज्ञेवर येणारे प्रश्न तुम्हाला लिहिता येणार आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपले हे तासिके होणार आहेत त्याच्यानुसार तुम्ही तो पाठ, तो प्रकरण वाचायचा आहे. त्यातला तो एक केवळ भाग जरी तुम्ही वाचला तरी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि त्या भागानुसार त्याच्यावर कुठले प्रश्न येऊ शकतात, दीर्घोत्तरी, लघुत्तरी, हे कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला स्वाध्याय पुढे दिलेला आहे पाठाच्या शेवटी, त्या स्वाध्यायामध्ये कळणार आहे. त्यामुळे त्या स्वाध्याय पूर्ण शेवटी सोडवण्याच्या ऐवजी माझं असं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा जसं जसं आपण एखादं वाचतो की समहक्क भाग वाचले तर समहक्क भागावर कोणते कोणते प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत ते लिहून काढा. म्हणजे ज्यामुळे तुम्हाला त्याचा सराव होईल की समहक्क भाग लिहिलाय, दीर्घोत्तर छोटा प्रश्न आहे, लघुत्तम प्रश्न आहे, टिपा द्या, टीप लिहून काढा. त्याच्यात परत लघुत्तम प्रश्न आहे, मग तो प्रश्न लिहून काढा. दीर्घोत्तम प्रश्न आहे तो लिहून काढा. म्हणजे सकारण स्पष्ट करा, विधाने सकारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे तो लिहून काढा. लिहिण्याची प्रॅक्टिस, लिहिण्याचा सराव हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हाच तुम्ही प्रश्नपत्रिकेत चांगल्या प्रकारे लिहू शकता. चांगल्या प्रकारे म्हणण्याचा अर्थ काय आहे की जे अपेक्षित उत्तर आहे ते तुम्ही प्रश्नपत्रिकेत लिहू शकता आणि दिलेल्या वेळेत. त्यामुळे आपल्याला जर लिहिण्याचा सराव असेल तरच आपण प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकतो. हे मी आत्ताच का सांगते की आत्तापासून तुम्ही त्या लिहिण्याचा सराव केला, वेळ लावून लिहिण्याचा सराव केला, काही प्रश्न सुद्धा आत्ता गरज नाही तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची, पण आत्ता तुम्ही काही प्रश्न सुद्धा थोडासा वेळ लावून सोडवलात किंवा लिहिलात तरी सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या वेळेस तुमचा बोर्डचा पेपर किंवा तुमची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिले आहे अग्रहक्क भागाचे विविध प्रकार, तसेच संचयी मिळकत म्हणजे काय आणि संचयी मिळकतीवर परिणाम करणारे घटक. हे मुद्दे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं अपेक्षित असतं की तुम्ही हे मुद्दे तुमच्या वहीत, प्रत्येक विषयाचे तुमच्याकडे एक वही पाहिजे आणि त्या वहीमध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्या वहीमध्ये जेव्हा तुम्ही लिहिण्याचा सराव कराल तेव्हाच त्या सराव आणि काही ठराविक वेळ लावून तुम्ही सराव केला तर तुम्हाला निश्चितच तो बोर्ड पेपर जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्याचा उपयोग होणार आहे. अशा वेळेस साधारणतः लक्षात ठेवायचं की लघुत्तम प्रश्न असेल तर आपल्याला 15 मिनिटात तो प्रश्न लिहायचा आहे, सगळे मुद्दे त्याच्यामध्ये पूर्ण आलेले पाहिजेत. आणि जर दीर्घोत्तर प्रश्न आहे तर तो आपल्याला अर्धा तास हा वेळ लावून सोडवायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आतापासून तुम्ही सराव करायला सुरुवात करा. टिपा लिहा, फरक ओळखा किंवा खालील विधाने सकारण स्पष्ट करा. याचा सराव तर खूप महत्वाचा आहे. याचा सराव करा. कशा प्रकारे प्रश्न लिहायला पाहिजे, कशा प्रकारे त्याची उत्तरं लिहिली पाहिजे, प्रश्न वाचणं हे पण खूप महत्वाचं आहे. त्या प्रश्न व्यवस्थित वाचा की विशेषतः खालील विधाने सकारण स्पष्ट करा. यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित वाचणं, ते स्टेटमेंट, ते वाक्य जे आहे, ते विधान व्यवस्थित वाचणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तरच त्याचं योग्य उत्तर लिहू शकता. तर याचा सराव तुम्ही करा, हेच माझं सांगणं आहे. धन्यवाद.
आहे